हे कसं दिसतंय सर्वात प्रथम मला सांगा. हे असं मी बसलोय असं कुबड काढून, हे दिसतंय का बरं? छान दिसतंय? हे कसं वाटतंय? घाण वाटतंय ना अतिशय. तर हे असं केल्याने होतंय काय, आपल्याला ह्याची सवय लागली. ही सवय आपल्याला मोडायची. ह्याच्यासाठी मी सांगणार आहे काय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर पहिले सांगतो की हे असं जो तुम्ही कुबड काढून बाग काढून बसताय ह्याच्याने होतंय काय ॲक्च्युली. आतमध्ये होतंय काय, आपले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, आतले जे ऑर्गन्स आहेत, आपल्या ज्या लंग्सची हार्टची कॅपॅसिटी जी आहे ती कमी होत आहे. का? कारण की त्याच्यावरती आपल्या शरीराचा भार जो आहे तो असा आलेला आहे. हे जर आपलं फुफ्फुस असेल तर त्याच्यावरती असा भार आला तर ते व्यवस्थित चालेल का, व्यवस्थित वर्क करेल का? तर ते नाही करणार. तर ह्याच्यासाठी आपल्याला करायचं काय, ताठ बसायचं आहे, स्ट्रेट बसायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला ते अवघड असेल, जर कुणाला सवय लागली असेल ह्याची तर थोडंसं अवघड असेल, पण हळूवारपणे हळूहळू सवय तुम्हाला लावली तर निश्चितच मोठा बदल होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी करायचं काय, ताठ बसायचं आहे आणि आपल्याला करायचं काय, हात जे आहेत ते अशा प्रकारे ठेवायचे आहेत आणि 1 2 3 4 5. ठीक आहे, दुसरी एक्सरसाइज करायचं काय आपल्याला, सोपी आहे. हे बघा, हात जे आहे ते शोल्डर लेवलला घ्यायचे. उजवा हात जो आहे तो डाव्या कानावरती अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि डावा हात जो आहे तो उजव्या कानावरती असा ठेवायचा आहे. ठीक आहे, स्ट्रेट आणि होल्ड करायचं आहे 1 मिनटासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी सोपी एक्सरसाइज बघून घ्या कशी करायची. हात जो आहे तो इंटरलॉक करायचा आहे मागच्या बाजूला, मान जी आहे ती मागच्या साईडला. ठीक आहे, आणि वरती उचलायचं, होल्ड करायचं आहे 1 मिनटासाठी. त्याच्यानंतर चौथी सोपी एक्सरसाइज करायचं काय आपल्याला आता, नमस्कार मुद्रामध्ये. ठीक आहे, नमस्कार आसन मागच्या बाजूला. ठीक आहे, ह्याच्याने पूर्णपणे तुमचा पॉश्चर जो आहे तो सुधार, तुम्हाला फरक पडेल. तर अशाच नवीन आणि एकदम सोप्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्याला खरंच गरज आहे आणि तुम्हाला जर दिसलं तो जर असा जर होतोय तर त्याच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्याला समजेल आणि त्याला फायदा होईल निश्चितच.